भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। ठाण्यातील शिंदेंच्या घरी या दोघांमध्ये 2 तास बैठक झाली। बैठकीच्या वेळी बावनकुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उपमुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं करून दिल्याची देखील माहिती आहे। बैठकीमध्ये मंत्रिपदासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। शिंदेंना 12 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। नगरविकास खातं शिंदेंना मिळेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तारासाठी शपथविधी होईल अशी देखील माहिती समोर आली आहे। चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काल ठाण्यातल्या एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी बैठक झाली। 2 तास चर्चा झाली। अर्थात आता आमदारांसह राजकीय वर्तुळाला आणि सर्वसामान्य जनतेलाही उत्सुकता आहे ती मंत्रिमंडळ विस्ताराची। मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होणार, कोणाच्या खात्यात कोणाच्या गळ्यात कोणत्या मंत्रिपदाची माळ पडणार याची देखील उत्सुकता आहे। अर्थात चांगली खाती आपल्याकडे राहावीत यासाठी प्रत्येक पक्ष आणि आमदार प्रयत्नशील असल्याचं आपल्याला दिसतंय। यामध्ये नगरविकास खातं हे एकनाथ शिंदे यांना मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। नगरविकास खात्याचं कामकाज पाहण्याचं एकनाथ शिंदे यांच्याकडे बराच मोठा अनुभव आहे आणि ते खातं एकनाथ शिंदेंकडे जाईल अशी माहिती मिळतेय। गृहमंत्री पद गृह खातं नेमकं कोणाकडे जाणार याची देखील उत्सुकता आहे, कारण का गृह खात्यावरून काहीसा तिढा शिंदेंमध्ये आणि भाजपमध्ये निर्माण झालेला होता, तर त्याची देखील उत्सुकता आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। गणेश, कालच्या 2 तासांच्या बैठकीत नेमकं काय काय झालं? खाते वाटपासंदर्भात काही ठोस निर्णय झालाय का? निर्णय नाही, पण पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे। आणि काल चंद्रशेखर बावनकुळे स्वतः ठाणे निवासस्थानी गेले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट त्यांनी घेतली आणि त्या भेटीमध्ये दोघांमध्ये जवळपास 2 तास चर्चा झाली। त्यावेळेस आशिष कुलकर्णी ते देखील तिकडे होते आणि या 2 तासाच्या बैठकीनंतर चंद्रशेखर बावनकुळे हे निघाले। या बैठकीमध्ये स्वतः बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही एकनाथ शिंदेंशी बोलणं करून दिलं। काही कारणामुळं मुख्यमंत्री येऊ शकले नाही किंवा मुख्यमंत्र्यांची ही भेट होणार होती ती होऊ शकली नाही आणि म्हणून बावनकुळे हे गेले आणि ही बैठक झाली। माहिती अशी आहे की नगरविकास खातं आता शिंदेंना मिळणं हे निश्चित झालेलं आहे, पण इतर काही खाती संदर्भात चर्चा सुरू आहे। काही नेत्यांची नावं, आमदारांच्या नावांवर चर्चा सुरू आहे, कारण त्याबद्दल काही नाराजी आहे, त्याच्याबद्दल काही एकमत होत नाहीये, म्हणून त्यावरही चर्चा झाली। नगरविकास खातं मिळून एकूण 12 मंत्रिपदं एकनाथ शिंदे यांना मिळण्याची शक्यता आहे आणि यासोबत प्लस एक उपमुख्यमंत्री पदही त्यांना दिलं जाणार आहे। म्हणजे 12 किंवा 13 अशी मंत्रिपदं त्यांच्याकडे असू शकतील, त्यांना दिली जातील। म्हणजे जास्त मंत्रिपदं घेऊन शिंदेंनी आपली बार्गेन वाढवली आहे आणि एक मेसेज जाईल सगळ्यांना, म्हणून ही बैठक काल झाली। या बैठकीमध्ये फडणवीस देखील फोनवर उपस्थित होते, चर्चा झाल्याची माहिती मिळते आणि आता पुढे भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांच्या मंत्रिपदासंदर्भात, खाते वाटपासंदर्भात बैठका होणार आहेत। यातली एक बैठक दिल्लीत होण्याची शक्यता आहे आज उद्यामध्ये आणि 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल, मंत्र्यांचं शपथ होणार आहे राजभवनामध्ये। म्हणून पुढच्या 1-2 दिवसांमध्ये खाते वाटप, ती खाती कोणाला जातील, मंत्रिपद कोणत्या आमदारांना मिळतील याबद्दलची जोरदार चर्चा होणार किंवा बैठकांमध्ये याबद्दलचा एक तोडगा निघेल। म्हणून भाजप आणि शिंदेमधला तोडगा आता अंतिम टप्प्यापर्यंत आलाय किंवा तोडगा निघालाय असं जरी बोललं तर ते चुकीचं ठरणार नाही, कारण हे आता ऑलमोस्ट कन्फर्म आहे की 12 मंत्रिपदं एकनाथ शिंदेंना दिली जातील आणि नगरविकास खातं एकनाथ शिंदेंकडे राहील। याशिवाय इतर कोणती मंत्रिपदं त्यांनी आपल्या पत्रात कोणती मंत्रिपदं कोणाकडे जाणार याची देखील उत्सुकता आहे। गणेश, या संदर्भातले आणखी सविस्तर अपडेट थोड्याच वेळात पुन्हा एकदा तुमच्याकडून जाणून घेऊ। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।